हाय नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत ना? मी पण मस्त आणि मजेत. थोडेसे कष्ट आहे पण आयुष्याला बेस्ट आहे बरं का, हे माझं नेहमीचं बोलणं. 2 कच्च्या बटाट्यापासून मस्त अशी रेसिपी केली होती. खायला अप्रतिम आणि दिसायला सुद्धा अप्रतिम अशी दिसत होती. मिरच्या, लसूण, जिरे यांचं वाटण करून घेतलं होतं. आता या वाटणामध्ये ओवासुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी काय ओवा टाकलेला नाही आहे. त्याने आणखीन छान टेस्ट येते बरं का. तर आता वाटण करताना दाखवलं नाही, कारण काय होतं, ते खूप कमी होतं. त्यामुळे ना सगळं मिक्सरला भांड्याला म्हणजे साईडने चिटकून बसलं होतं, त्यामुळे मी काही जास्त दाखवलं नाही. 2 बटाटे सोलून घेतले होते. आता बटाटे साल काढायचं जे आहे ना, ते राहिलं माझ्याकडनं घरी, त्यामुळे बटाट्याची साल मी अशी काढत होते. पण आता याने बटाटा खूप माझा वाया गेला होता, पर्याय नव्हता. आता काहीतरी केलंच पाहिजे. बटाटा मी लगेच पाण्यात टाकत होते, कारण काय होतं माहिती आहे का, त्याचा लगेच कलर चेंज होतो. त्यामुळे पाण्यामध्ये बटाटे पण आहे ना स्वच्छ असे धुवून घेतले. धुवून घेतल्यानंतर पाणी थोडंसं घेऊन त्यातच किसून घेतले, कारण त्याचा स्टार्च वगैरे छानपैकी निघून जाईल यासाठी बरं का. आता आज किसणी माझी मोठी आहे बरं का, छोटी नाही आहे, लक्षात असू द्या, कारण मी येतानाच मोठी किसणी आणली होती. आणि परत 2-3 पाण्याने मी ते धुवून घेतलं होतं, त्यातला स्टार्च निघावा म्हणून, नाही तर त्याचा कलर लगेच चेंज होऊन जातो. त्यासाठी हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं होतं मी. 3-4 पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता हे ना चाळणीत काढायला पाहिजे होतं. माझ्याकडे चाळणी काय अवेलेबल नव्हती, त्यामुळे ना मी चाळणीत नाही काढलं, भांड्यामध्येच काढलं. आता चाळणीत काढल्यावर जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निघून जातं, कारण नंतर आहे ना या मग जे होतं मिश्रण होतं कांद्याचं याचं, तर यात जेव्हा आपण बेसन पीठ टाकतो तेव्हा याला पाणी सुटतं. त्यामुळे ना हे जितकं पाण्यात एक्स्ट्रा पाणी कमी करता येईल तितकं करायचं, आणि चाळणीत जर टाकलं ना की ते सगळं पाणी निघून जातं. तर त्यामध्ये ना बेसन पीठ म्हणजे या बटाट्यामध्ये बेसन पीठ टाकलं होतं. त्यानंतर आहे ना तांदळाचं पीठ. आता बेसन पिठाचं मी प्रमाण असं काही घेतलेलं नाही. सगळं मिक्स केल्यानंतर आहे ना नंतर लक्षात येतं आपल्याला की यामध्ये अजून कमी आहे बेसन पीठ. तांदळाचं पीठ पण टाकायचं. तांदळाच्या पिठाने ना कुरकुरीतपणा छान येतो. तांदळाचा असू द्या, तांदळाच्याच पिठाने येतो शक्यतो, कॉर्नफ्लॉवर सगळ्यांकडे अवेलेबल नसतेच. त्यानंतर यामध्ये ना जे वाटलेलं वाटण होतं ते, मीठ, कोथिंबीर, कांदा, पाहिजे असेल तर अजून भाज्या पण आपण वापरू शकतो. तुम्ही वाटलंच तर शिमला वगैरे पण वापरू शकता, जे आवडत असेल ते. आणि आता इथे ना माझं बेसन पीठ वगैरे कमी पडलं होतं. जेव्हा मी मिक्स केलं तेव्हा ते माझ्या लक्षात आलं. आणि यामध्ये ना थोडीशी चिमूटभर हळद पण मिक्स करायची, म्हणजे कलर पण छान येतो. आणि दुसरं, तुम्हाला शक्यतो मसाले वगैरे नाही मिक्स करायचे, त्याने ना टेस्ट बदलून जाते सगळी त्या जे आपण करणार आहे याचं धिरडं बटाट्याचं त्याचं. आता मी याचं नाव लास्टला सांगणार होते, पण मध्ये सांगून बसले, जाऊ दे आता काय करावं. त्यानंतर बेसन पीठ थोडंसं मिक्स करून घेतलं. आता पुन्हा म्हणशाल की आता हाताने मळताय वगैरे, तर पीठ हातानेच मळतात. काही कमेंट करणारे, कोणी बोलणारे 100%. हे जे बॅटर झालं होतं ते अशा प्रकारे झालं होतं, पण याला नंतर आहे ना पुन्हा कांद्यामुळे पाणी सुटणार आहे आणि थोडंसं सैलसर बॅटर ते होणार आहे. आपल्याला बॅटर हे सैलसरच पाहिजे, म्हणजे काय होईल, चमच्याने सुद्धा असं छान असं शेप देता येईल त्याला, त्यासाठी बरं का. तेल गरम केलं होतं तव्यावरती, आणि त्यानंतर आहे ना हे जे बॅटर आहे ते मी बरोबर गोल केलं होतं, पण ते काय असं मस्त गोल गोल झालंच नव्हतं माझ्याकडनं, थोडंसं वाकडं तिकडंच होत होतं बरं का. आणि हे बॅटर जे आहे ते पाणी सुटल्यानंतर एकदम परफेक्ट हे असंच होतं. त्यात जेवढं त्या बटाट्यामध्ये बेसन पीठ बसेल ना तेवढंच, बाकी पाणी वगैरे एक्स्ट्राचं अजिबात पण टाकायचं नाही. आणि तुम्हाला भाज्या वगैरे वाटणामध्ये अजून काही मिक्स करू शकता तुम्ही. यामध्ये पुन्हा पांढरे तीळसुद्धा मिक्स करू शकता, त्याने आणखीन छान दिसेल. आणि कसं तयार झालं होतं, एकच नंबर बरं का. बटाट्याचं धिरडं म्हणू शकता, पण खाण्यासाठी इतकं उत्तम. आणि हे जर दह्यासोबत असेल ना तर एकच नंबर. आता मला तर दह्यासोबत आहे ना असे पदार्थ खायला खूप आवडतात बरं का. आता मी पण केलं होतं आणि आमच्या कॅमेरामॅनसाठी पण ठेवणार होते. आमचे छोटे सरकार खात नाही, पण कॅमेरामॅन खातात. आता याबरोबर मी दही आणि सॉस घेतलेला होता बरं का. सॉस तर खाल्ला नाही, पण फक्त मी दाखवण्यासाठी घेतला होता. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की